नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. तर आपण आज पाहणार आहोत 1 सप्टेंबर 2023 जो तलाठी पेपर झाला होता, त्यामधले मराठी या विषयाचे जे 25 क्वेश्चन आलेले आहेत, त्याचा आपण या व्हिडिओमध्ये आपण हे करणार आहोत. तर चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आपला पहिला व्हिडिओ. तर पहिला प्रश्न आहे, दोन हात करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, दोन हात करत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढले. ऑप्शन नंबर 2 आहे, दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले. ऑप्शन नंबर 3 आहे, दोन हात करत भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावला. आणि ऑप्शन नंबर 4 आहे, कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदाम्याचे दोन हात करत पोह्यांची परचुंडी दिली. तर त्याचं करेक्ट आन्सर इथं दिलेलंच आहे आपण. फक्त आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत. तर ऑप्शन नंबर 2 इथं करेक्ट आहे. म्हणजेच की दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले. तर दोन हात करणे हा जो वाक्प्रचार आहे, दोन हात करणे, त्याचा अर्थ काय आहे की संकटाशी सामना करणे. संकटाशी सामना करणे. त्यामुळे ऑप्शन नंबर हे 2 आहेत. 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. तर यामध्ये काय सांगितलं ऑप्शन नंबर 2 मध्ये, शेतकरी जे आहेत त्यांनी संकटाशी दोन हात केले. दोन हात केले म्हणजेच काय केलं? त्यांनी सामना केला. संकटाशी ते घाबरले नाहीत. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न नंबर 2. तर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तो शब्द आहे अराजक. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अमानुष, ऑप्शन नंबर 2 अवडंबर, ऑप्शन नंबर 3 अवकृपा, ऑप्शन नंबर 4 सुव्यवस्था. तर आपल्याला त्याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. म्हणजे याच्या एकदम विरोधातील शब्द. तर त्याचं करेक्ट आन्सर दिलेलेच आहे इथे. ऑप्शन नंबर 4 सुव्यवस्था. पण आपल्याला हे माहीत पाहिजे, की अराजक म्हणजे काय नेमके? तर अराजक म्हणजे त्याचा अर्थ असा पण होतो, की एकदम अंदा अंधाधुंदी कार्यक्रम. म्हणजे कशाचाच कशाला ताळमेळ नसणारा. म्हणजे एकदम गोंधळलेली परिस्थिती हे पण त्याचं एक समानार्थी शब्द होऊ शकतो. आणि एकदम बजबजपुरी म्हणू शकतो आपण त्याला. बजबजपुरी. तर आपल्याला विरुद्धार्थी शब्द इथे ओळखायचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर इथे दिलेलं आहे. अराजकचा विरुद्धार्थी शब्द आहे सुव्यवस्था. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दाचा समास ओळखा. तर समास ओळखा. तर शब्द आहे त्रिमूर्ती. त्याचे ऑप्शन्स आहे बहुव्रीही समास, ऑप्शन नंबर 2 तत्पुरुष समास, ऑप्शन नंबर 3 अव्ययीभाव समास आणि ऑप्शन नंबर 4 द्विगु समास. तर याचं करेक्ट आन्सर आहे द्विगु समास. तर द्विगु समास हा काय म्हणतो? द्विगु समास कसा ओळखायचा? तर एकदम सोपा आहे द्विगु समास ओळखण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की द्विगु समासाचे जे आपण कसं ओळखू शकतो. तर मी सगळ्यात पहिले तर समासाचे प्रकार हे 4 आहेत मेन प्रकार. त्याच्यामध्ये आहे एक अव्ययीभाव समास, अव्ययीभाव समास. 2 नंबर आहे तत्पुरुष समास, तत्पुरुष समास. 3 नंबर आहे द्वंद्व समास आणि 4 नंबर आहे बहुव्रीही समास. तर याचं करेक्ट आन्सर आहे द्विगु समास. पण या 4 समासामध्ये आपल्याला इथे कुठेच द्विगीचा म्हणजे दिसत नाहीये मेन प्रकारामध्ये. परंतु जो तत्पुरुष समास आहे, तर तत्पुरुष समास जो आहे त्याचाच उपप्रकार हा द्विगु समासामध्ये येतो. तसं पाहायला गेलं तर तत्पुरुष समासाचे जे अ, हे आहेत त्याचे भरपूर प्रकार पडतात. त्यामधलाच हा द्विगु समास आहे. तर द्विगु समास म्हणजेच काय आहे, की ज्या समासामध्ये ते पहिलं पद आहे.
म्हणजे या त्रिमूर्तीमध्ये तुम्ही बघा, त्रि हे पहिलं पद आहे आणि हे मूर्ती हे दुसरं पद आहे. हे त्रि प्लस मूर्ती असा म्हणून हा 2 शब्द बनतो, त्रि आणि मूर्ती म्हणून. तर पहिलं पद जे असतं, ते असतं संख्या विशेषण. संख्या विशेषण म्हणजे काय? संख्येबद्दल विशेष माहिती सांगतं. बघा, त्रि म्हणजे काय? इथं त्रि म्हणजे 3 संख्यांचा समूह. असं याला आपण 3 म्हणू शकतो, त्रि म्हणू शकतो. त्यामुळे हा समास ओळखायला एकदम सोपा आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे द्विगु समास. त्याचं अजून उदाहरण पाहायचं गेलं तर आपण म्हणू शकतो त्रिभुवन सुद्धा होतं. त्रिभुवन हे एक उदाहरण आहे त्याचं. त्याच्यानंतर आपण म्हणतो पंचवटी एक उदाहरण आहे, होऊ शकतं त्याचं. नवरत्न हे एक उदाहरण आहे. असे वेगवेगळे उदाहरण आपल्याला सांगता येतात. तर आपला करेक्ट आन्सर आहे याचं द्विगु समास. तर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4. खालील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे आदेश. त्याचे ऑप्शन्स आहेत हुकूम, आतुर, विनंती आणि आर्तता. तर याचं करेक्ट आन्सर इथं दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 हुकूम. हुकूम म्हणजे काय? आदेश. तर आदेशला आपण अजून काय म्हणू शकतो? आदेशच्या समानार्थी आज्ञा पण म्हणू शकतो. जे लोकं आज्ञा देतात त्याला आदेश पण म्हणू शकतो. हुकूम म्हणू शकतो. हुकूम तर ऑप्शनमध्येच आहे. त्याच्यानंतर ते लोकं कमान देतात, कमान देतात. ते पण एक त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर एक संदेश आहे. संदेश देणं म्हणजेच आदेश देणं असं पण आपण याला म्हणू शकतो. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हुकूम. क्वेश्चन नंबर 5 पुढचा बघू आपण. खालील शब्दाचा अर्थ सांगा. आचरण हा शब्द आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत वर्तन, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 आघात, ऑप्शन नंबर 3 पाय, ऑप्शन नंबर 4 आज्ञा. तर याचा अर्थ सांगायचा आपला आचरणचा. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे वर्तन. आचरण म्हणजेच काय? तर आचरणला आपण दुसरा शब्द काय काय म्हणू शकतो? वागणूक एक म्हणू शकतो. वागणूक, वर्तवणूक म्हणू शकतो, वर्तन म्हणू शकतो. ह्याचे समानार्थी शब्द झाले आचरणचे. तर आपल्याला शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 6. तटस्थ राहणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1. पत्नीने केलेल्या चवदार स्वयंपाकाचा रामरावांनी तटस्थ राहून आस्वाद घेत कौतुक केले. ऑप्शन नंबर 2. भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेटप्रेमींनी तटस्थ राहून जल्लोष केला. ऑप्शन नंबर 3 आहे. मुलाच्या अपघाताची बातमी ऐकताच आईने तटस्थ राहून हंबरडा फोडला. आणि ऑप्शन नंबर 4 आहे. मुख्याध्यापकांनी तटस्थ राहून शाळेच्या वादविवाद स्पर्धेत परीक्षण केले. तर सगळ्यात पहिले आपल्याला तटस्थ राहणे या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. तटस्थ राहणे म्हणजेच काय? की त्याला इंग्लिशमध्ये आपण अनबायस म्हणू. बायस म्हणजे की फॉर एक्झाम्पल ही एक टीम आहे आणि ही एक टीम आहे. टीम ए म्हणू शकतो, टीम ए म्हणू शकतो आणि हा पंच आहे. तर या पंचाचा जो निर्णय आहे, त्याने टीम बीचा तो जवळचा आहे म्हणून टीम बीच्या बरोबरीत नाही दिला पाहिजे किंवा टीम एचा जवळचा आहे म्हणून टीम एच्या फेवरमध्ये नाही दिला पाहिजे. तर त्यांनी तटस्थ प्रकारे भूमिका बजावली पाहिजे. म्हणजे जे खरं आहे ते त्यानुसार त्यांनी तो द्यायला पाहिजे. त्यामुळे इथं या वाक्यामध्ये काय सांगितले त्यांनी, की मुख्याध्यापकांनी तटस्थ राहून शाळेच्या वादविवाद स्पर्धेत परीक्षण केले. म्हणजे जे खरं आहे तसं त्यांनी सांगितलंय. तर याचा अर्थ असा होतो. तर ऑप्शन नंबर 4 हे आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7. स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली? त्याचे ऑप्शन्स आहेत शरणकुमार लिंबाळे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 रणजित देसाई, ऑप्शन नंबर 3 शिवाजी सावंत, ऑप्शन नंबर 4 विश्राम बेडेकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे रणजित देसाई. तर रणजित देसाई यांची स्वामी ही कादंबरी आहे. तर आपण दुसरं पण त्यांचे पुस्तके, कादंबऱ्या बघूया रणजित देसाई यांचे. खूप फेमस हे लेखक आहेत रणजित देसाई. तर यांची काही काही फेमस कादंबऱ्या आहेत. पावनखिंड ही एक फेमस कादंबरी आहे.
त्यानंतर श्रीमान योगी आहे. श्रीमान योगी ही एक कादंबरी आहे त्यांची. त्यानंतर अ, वारसा एक आहे कादंबरी. वारसा एक आहे. त्याच्यानंतर राधेय आहे. त्याच्यानंतर लक्षवेध आहे. लक्षवेध. त्यानंतर आपण म्हणू शकतो अ, समीदा एक आहे. ह्या काही गाजलेल्या कादंबऱ्या आहेत त्यांच्या आणि एक मधुमती म्हणून आहे. त्या काही बऱ्याच कादंबऱ्या आपल्याला सांगता येतील. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे रणजित देसाई. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 8. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे पाल किडा पकडते. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्तरी प्रयोग, ऑप्शन नंबर 2 पुराण कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 3 भावे प्रयोग, ऑप्शन नंबर 4 कर्मणी प्रयोग. तर याचं करेक्ट आन्सर इथं दिलेलं आहे कर्तरी प्रयोग. पण कर्तरी प्रयोगामध्ये काय म्हणतं, तर कर्तरी प्रयोगामध्ये नेमकं काय असतं तर ते आपण पहिले बघूया. जो कर्ता जो असतो तो प्रथमेत असतो. प्रथमेत असतो म्हणजेच काय? त्याचा अर्थ असतो की त्याला प्रत्यय नसतात. कर्त्याला जे असतो प्रत्यय नसतात. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे कर्तरी प्रयोगाचं. त्यानंतर जर त्या वाक्यात कर्म असेल तर कर्माला प्रत्यय असतात. प्रत्यय असतात म्हणजेच काय? कर्म असतात, प्रत्यय असू शकतात किंवा प्रत्यय नसू शकतात. दोन्ही पण पॉसिबिलिटी इथे आहेत. तर प्रथमेत असतं जर प्रत्यय नसेल तर प्रथमेत असतं कर्म आणि प्रत्यय असेल तर ते द्वितीयत असेल. बरोबर? त्यामुळे सगळ्यात कर्तरी प्रयोगामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला कर्ता शोधावा लागेल. की कर्ता जर आपल्याला एकदा माहीत झाला तर आपल्याला प्रयोग ओळखायला सोपा जाईल. तर कर्ता कसं ओळखायचा? जे क्रियापद आहे त्याला नारा, नारे, नारिया यांनी कोण किंवा कायनी प्रश्न विचारायचा तर आपल्याला कळता मिळून जातो. तर इथं आपण बघूया पकडणारा कोण आहे इथं? पकडणारा कोण आहे? पाल हा पक्षी आहे. सॉरी पाल हा प्राणी आहे आणि जो कर्म जर ओळखायचा असेल तर लेला, लेली आणि लेल्या हे प्रत्यय जोडून प्रश्न विचारायचा. पकडलेलं काय आहे? इथं किडा. त्यामुळे या वाक्यामध्ये पाल हा कर्ता आहे आणि किडा हे जो आहे हे कर्म आहे. तर दोन्ही कर्ता आणि कर्म यामध्ये दोघांना पण इथं प्रत्यय नाहीयेत. तर हे प्रथमेतच आहेत. कर्ता पण प्रथमेत आहे आणि कर्म पण प्रथमेत आहे. त्यामुळे आपण या प्रयोगाला आपण म्हणू शकतो हा कर्तरी प्रयोग आहे. याचा ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आन्सर आहे. पुढचं क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9. तळपा तळपायाची आग मस्तकात जाणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 रामरावांना लॉटरी लागल्याचे कळताच त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. ऑप्शन नंबर 2 मुलाच्या प्रथम क्रमांकाची बातमी ऐकून आईची तळपायाची आग मस्तकात गेली. ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 निलेशला बढती मिळाली आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. ऑप्शन नंबर 4 महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचून माझी तळपायाची आग मस्तकात जाते. तर तळपायाची आग मस्तकात जाणे हा निगेटिव्ह अर्थ इथे आपल्याला दिसतो. हे काय? तर काही वाईट घटना घडली आहे, जे की संतापजनक घटना आहे एकदम. त्याने ती घटना पाहून किंवा ती घटना ऐकून एकदम आपल्याला राग येतो, राग अनावर होतो आपला. तेव्हाच आपण म्हणू शकतो, की आपली तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. पण इथं जर तुम्ही बघितलं, हे तिन्ही वाक्य एकदम पॉझिटिव्ह आहेत, की रामरावांना लॉटरी लागली. लॉटरी लागल्याने कोणाला राग येतो का? नाही राग. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. मुलाचा प्रथम क्रमांक असला, तर आईला हे होईल का? राग येईल का? नाही येईल. हे पण चुकीचं आहे ऑप्शन. आणि निलेशला बढती मिळाली म्हणजे प्रमोशन झालं निलेशचं. हे पण वाक्य चुकीचं आहे. तर इथं ऑप्शन 4 मध्ये काय सांगितलं, की महिलावर होणारे अत्याचार. तर अत्याचार हे आपलं की पॉइंट आहे. तर अत्याचार झाल्यामुळे काय होतं, की कोणाला पण राग येतो, हे होतं. त्यामुळे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4.
तळपायाची आग मस्तकात जाण्याचं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 10. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी. त्याचे ऑप्शन्स आहेत, काम करीत राहील त्यालाच खायला मिळेल. ऑप्शन नंबर 2, कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. ऑप्शन नंबर 3, ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे ज्याला त्याला मिळणे. ऑप्शन नंबर 4, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अंगवळणी पडतो, त्याचे दुःख वाटत नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. पी हळद आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, की फॉर एक्झाम्पल कोणी जर हळद पिली, तर एखादा माणूस लगेच गोरा होतो का? नाही होत. तसं पाहायला गेलं तर हळदीने कुठलाच माणूस हळद पिल्याने गोरा होत नाही. पण या म्हणीचा अर्थ असा आहे, की उतावळेपणा नाही केलं पाहिजे. तर उतावळेपणाची जी क्रिया आहे, ती या म्हणीमधून आपल्याला त्याचा अर्थ आपण म्हणू शकतो, लावू शकतो. त्यामुळेच ऑप्शन नंबर 2, उतावळेपणा करणे कोणत्याही बाबतीत, हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे कर्ण. त्याचे ऑप्शन्स आहेत कर, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 कान, ऑप्शन नंबर 3 कळ, ऑप्शन नंबर 4 कर्म. तर याचं करेक्ट आन्सर इथं दिलेलं आहे ऑप्शन नंबर 2 कान. कर्ण म्हणजे काय? कान. कान जो आपला कान आहे माणसाचा, त्याला कर्ण असे म्हणतात. आणि कर्णचे जे समानार्थी शब्द आहेत, ते दुसरे पण समानार्थी शब्द आहेत. त्याला आपण श्रवण पण म्हणू शकतो. श्रवण हा एक समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर श्रोत्र हे पण म्हणू शकतो आपण. हे 2 समानार्थी शब्द आपण कर्ण या म्हणजे कानाला सांगू शकतो. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कान. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे भंग. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1 भग्न, ऑप्शन नंबर 2 अभंग, ऑप्शन नंबर 3 कमजोर, ऑप्शन नंबर 4 तुटलेला. तर भंग हा शब्द आहे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द इथं ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे, म्हणजेच अभंग. भंग म्हणजे काय? जो अ, त्याचं विभाजन झालेलं आहे. विभाजन झालेलं आहे, त्यालाच भंग आपण म्हणू शकतो. अभंग म्हणजे काय? अभंग म्हणजे एकदम पूर्णतः म्हणजे एकदम फॉर एक्झाम्पल आता हे सर्कल आहे. हे सर्कल कसं आहे? अभंग आहे. अभंग म्हणजे त्यालाच कुठं तडा वगैरे काही गेलेलं नाहीये. तर त्याचं करेक्ट आन्सर अभंग आपण म्हणू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे ऋणमुक्त. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1 अव्ययीभाव समास, ऑप्शन नंबर 2 द्वंद्व समास, ऑप्शन नंबर 3 बहुव्रीही समास, ऑप्शन नंबर 4 तत्पुरुष समास. तर आपण बघू शकतो ऋणमुक्त हा शब्द आहे. तर त्याचं जर आपण फोड केली, समासाचा विग्रह केला, तर आपण असा म्हणू शकतो की ऋणातून मुक्त. ऋणमुक्त म्हणजेच काय? ऋणातून मुक्त. तर इथं बघायला गेलं तर आपण याला ऊनहून हा प्रत्यय लागलेला आहे. हून जो पंचमीचा प्रत्यय आहे, तो लागलेला आहे. त्यामुळे इथे आपण काय म्हणू शकतो, की तत्पुरुष समास आहे. हा तत्पुरुष समास आहे. हा तत्पुरुष समास कुठला आहे पण? आहे विभक्ती तत्पुरुष. तर पंचमी विभक्तीचे जो प्रत्यय लागलेला आहे याला, त्यामुळे विभक्ती तत्पुरुष समास याला म्हणू शकतो आपण. त्याचं करेक्ट आन्सर हे आहे. आणि अव्ययीभाव समासामध्ये काय असतं? अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं असतं. तर इथं पहिलं पद महत्त्वाचं आहे? नाही. बाकीचे समास आपल्याला माहीत आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 बघू आपण. स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सावित्रीबाई फुले, ऑप्शन नंबर 2 रणजित देसाई, ऑप्शन नंबर 3 शिवाजी सावंत आणि ऑप्शन नंबर 4 लक्ष्मीबाई टिळक. तर स्मृतिचित्र हे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांचे आहे.
लक्ष्मीबाई टिळक. हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काहीच आपण सांगू नाही शकत, कारण त्यांनी लिहिलेलं आहे आत्मचरित्र. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे स्मृतिचित्रेचं लक्ष्मीबाई टिळक. तर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. विकते तिथे विकत नाही. ही म्हण आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 थोडक्यावर निभावणे. ऑप्शन नंबर 2 स्थानिक गोष्टींचे किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही. ऑप्शन नंबर 3 दुसऱ्याच्या वेदनांचे आपल्याला महत्त्व वाटत नाही. ऑप्शन नंबर 4 फुकटच्या वस्तूचा भरपूर फायदा करून घेणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे स्थानिक गोष्टींचे किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही. म्हणजेच काय, की जे शेतकरी आहेत, आपण म्हणू शकतो, की शेतकऱ्यांचा जो माल आहे, जो शेतात पिकवतात, ते जर तुम्ही अ, कोणाला विकायला काढला, तर त्या लोकांना त्याचं महत्त्व वाटत नाही. म्हणजे त्यामुळेच ही म्हण ही अस्तित्वात आलेली आहे, की पिकते तिथं विकत नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे स्थानिक गोष्टींचे किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 16. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 ना. इनामदार. ऑप्शन नंबर 2 पु. ल. देशपांडे. ऑप्शन नंबर 3 यशवंतराव चव्हाण. ऑप्शन नंबर 4 शिवाजी सावंत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णकाठ हे एक आत्मचरित्र आहे. तर यशवंतराव चव्हाण यांचे जे बाकीचे जे पण काही पुस्तकं आहेत, ते पण फेमस पुस्तकं आहेत. परीक्षेच्या दृष्टीने येऊ शकतात. त्यांचं दुसरं एक पुस्तक आहे ऋणानुबंध नावाचं. ते एक पुस्तक आहे त्यांचं. त्याच्यानंतर भूमिका आहे. भूमिका पण आहे आणि सह्याद्रीचे वारे. सह्याद्रीचे वारे हे काही फेमस पुस्तकं आहेत यशवंतराव चव्हाण यांचे. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 यशवंतराव चव्हाण. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 17. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. गरुडाकडून साप पकडला गेला हे वाक्य आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर 2 पुराण कर्मणी. ऑप्शन नंबर 3 समापन कर्मणी प्रयोग आणि ऑप्शन नंबर 4 नवीन कर्मणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे नवीन कर्मणी. तर नवीन कर्मणी प्रयोग काय म्हणतो? नवीन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा नेमका? तर जो नवीन कर्मणी प्रयोग जे आहे, त्याला दुसरं एक नाव आहे कर्मकर्तरी सुद्धा त्याला म्हणतात. तर कधी-कधी एक्झाममध्ये नवीन कर्मणीच्या जागी कर्मकर्तरी हा पण ऑप्शन असू शकतो. पण इथे नवीन कर्मणी दिलेला आहे. तर कसं ओळखायचं तो? जो कर्ता आहे, आता वाक्याचा कर्ता कसा ओळखायचा आपण याच्या आधीच बघितलेलं आहे. तो पकडणारा कोण आहे इथं? गरुड आहे. तर त्याला कडून प्रत्यय लागलाय. कडून प्रत्यय लागलाय. हा जो कडून प्रत्यय लागलेला असतो, तेव्हाच हा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी आपण प्रयोग तिथे म्हणू शकतो. तर कडून प्रत्यय हा लक्षात ठेवायचा सर्वांनी. कडून प्रत्यय ज्या कर्त्याला लागलेला आहे, अ, कडून हा प्रत्यय लागल्यामुळे अव्यय लागल्यामुळे त्याला म्हणू शकतो आपण नवीन कर्मणी हा प्रयोग आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 नवीन कर्मणी. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 18. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर शब्द आहे निकड. त्याचे आन्सर आहेत ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1 गरज, ऑप्शन नंबर 2 नौबत, ऑप्शन नंबर 3 नकली, ऑप्शन नंबर 4 निकष. तर हा एकदम सोपा आहे क्वेश्चन. निकड म्हणजेच काय? गरज. तर ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 19. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे खजिना. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 खांड, ऑप्शन नंबर 2 गोदाम, ऑप्शन नंबर 3 कोठार, ऑप्शन नंबर 4 भांडार. तर खजिना. खजिनाचा शब्दाचा अर्थ ओळखायचा तर त्याचे करेक्ट आन्सर आहे भांडार. तर खजिना जो असतो त्याचे अजून समानार्थी शब्द आपण काय सांगू शकतो खजिनाचे?
तर खजिनाला आपण म्हणू शकतो की जो तिजोरीला आहे, तिजोरी आहे तिला पण आपण खजिना म्हणू शकतो. त्याच्यानंतर जी निधीला पण आपण खजिना म्हणू शकतो. भांडार आहे, भांडार तर दिलेलंच आहे ऑप्शनमध्ये. त्याच्यानंतर साठा त्याला पण खजिना म्हणू शकतो आणि एक द्रव्य निधी आहे. हा पण एक त्याचा समानार्थी शब्द आहे खजिनाचा. इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 भांडार. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 20. ताव मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 समज देणे, ऑप्शन नंबर 2 मर्यादा सोडणे, ऑप्शन नंबर 3 भरपूर खाणे, ऑप्शन नंबर 4 विचार न करता बोलणे. तर हे तिन्ही जे बाकीचे ऑप्शन्स आहेत हे मॅच नाही होत इथं. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे सर्वांना माहीत आहे. ताव मारणे म्हणजेच भरपूर खाणे. भरपूर खाणे. बरोबर? त्याचं करेक्ट आन्सर आहे भरपूर खाणे. ऑप्शन नंबर 3. पुढचा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 21. खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तर त्याचं विधान आहे, रोहन बेजबाबदार युवक नाही. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 किती बेजबाबदार आहे रोहन. ऑप्शन नंबर 2 रोहन जबाबदार युवक आहे. ऑप्शन नंबर 3 रोहन बेजबाबदार आहे का. ऑप्शन नंबर 4 किती जबाबदार आहे रोहन. तर आपल्याला काय सांगितले ते आपण पहिले लक्षात घ्यायचं इथं. जे नकारार्थी वाक्य आहे त्या वाक्याचं आपल्याला होकारार्थी या वाक्यामध्ये रूपांतर करायचे. तर नकारार्थी या वाक्याचं रूपांतर करायचे होकारार्थी वाक्याचं. तर हे एकदम सिंपल क्वेश्चन असतो. तर या वाक्यामध्ये काय करायचं पहिले, की जो हे नाही जे आहे, नाही म्हणजेच नकारार्थी वाक्य आहे, बरोबर? तर या नाहीच्या जागी काय येईल इथं? आहे येईल. नाहीचा होकारार्थी काय आहे? आहे येईल. आणि जो नकारार्थी शब्द बघायचा याच्यामध्ये काय दिलेला आहे? बेजबाबदार हा एक शब्द आहे. बेजबाबदार. त्याच्या विरुद्धार्थी शब्द इथे आपण वाक्यामध्ये शोधायचा. तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे इथे? इथे पण आहे जबाबदार. पण हे वाक्य होकारार्थी आहे का? इथं हे दिलेलं आहे, अपोस्ट्रॉफी दिलेलं आहे. म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य आहे. तर हे वाक्य ऑप्शनमध्ये येत नाही. बाकी बाकी ऑप्शनमध्ये कुठेच आपल्याला त्याच्या विरुद्धार्थी शब्द दिसत नाही. फक्त इथे दिसतो जबाबदार. त्यामुळे हे वाक्य एकदम हे ऑप्शन एकदम करेक्ट आहे. रोहन बेजबाबदार युवक नाही. बेजबाबदारचा विरुद्धार्थी शब्द जबाबदार आहे, नाहीचा आहे. बरोबर? तर त्याचं नकारार्थीचं होकारार्थीमध्ये झालेलं आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. तर पुढचा क्वेश्चन नंबर 22. खालील प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. वाक्य आहे, अन्वी चांगला अभ्यास करशील? क्वेश्चन मार्क. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अन्वी चांगला अभ्यास करशील तर पास होशील. ऑप्शन नंबर 2 अन्वी चांगला अभ्यास कर. ऑप्शन नंबर 3 अन्वी चांगला अभ्यास करते. ऑप्शन नंबर 4 अन्वी किती चांगला अभ्यास करते. आता आपल्याला माहित आहे हे वाक्य आहे प्रश्नार्थी आणि त्याचं रूपांतर करायचे आपल्याला आज्ञार्थी वाक्यामध्ये. प्रश्नार्थी वाक्याचं रूपांतर करायचे आज्ञार्थी वाक्यामध्ये. तर आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना तर पहिले समजून घेऊया की आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय. तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, त्या वाक्यामध्ये एक तर आज्ञा असू शकते, आशीर्वाद असू शकतो दिलेला, किंवा प्रार्थना केलेली असू शकते, किंवा उपदेश केलेला असू शकतो. तर या चारीपैकी आपण इथे बघूया कोणत्या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे. आणि चांगला अभ्यास करशील तर पास होशील याच्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, उपदेश काही दिसते का? त्यामुळे हे तर येणारच नाहीये. ऑप्शन नंबर 2 मध्ये अन्वी चांगला अभ्यास कर. चांगला अभ्यास कर. तर काय केलेलं आहे इथं? आज्ञा तर नाही केलेली इथं. उपदेश केलेला आहे. उपदेश म्हणजेच एखाद्याला म्हणलेलं आहे बाबा, की अन्वी चांगला अभ्यास कर म्हणून. अन्वी चांगला अभ्यास करते. हे वाक्य आपलं साध्या साध्या याचं आहे वर्तमान काळाचं आणि हे पण उद्गारार्थी वाक्य आहे. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. अन्वी चांगला अभ्यास कर. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 23.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहेत नात. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नौका, ऑप्शन नंबर 2 ध्वनी, ऑप्शन नंबर 3 नाम, ऑप्शन नंबर 4 दाट. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 ध्वनी. नाद म्हणजेच काय? ध्वनी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 24. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तर वाक्य आहे, संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 संकेतार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 2 केवल वाक्य, ऑप्शन नंबर 3 संयुक्त वाक्य आणि ऑप्शन नंबर 4 मिश्र वाक्य. तर असे वाक्य ओळखायला एकदम सोपी ट्रिक आहे. इथे बघायचं वाक्यामध्ये, संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात. हे एक वाक्य झालं आणि मंदिरात जातात. तर हे 2 वाक्य जोडलेले आहेत किंवा शब्दाने. किंवा हा जो उभयान्य अव्यय आहे किंवा त्या किंवाला 2 वाक्य हे जोडलेले आहेत. तर हे किंवा कशामध्ये येतं? हे येतं संयुक्त वाक्यामध्ये. तर संयुक्त वाक्याचे पण अजून उपप्रकार आहेत. त्यामध्ये आपण सांगू शकतो की समुच्चयबोधक, समुच्चयबोधक संयुक्त वाक्य. त्यानंतर आपण म्हणू शकतो त्याला की न्यूनत्व बोधक, न्यूनत्व बोधक. 3 नंबर म्हणू शकतो आपण विकल्प बोधक, विकल्प बोधक आणि 4 नंबर आपण सांगू शकतो परिणाम बोधक. असे 4 वाक्य 4 त्याचे संयुक्त वाक्याचे प्रकार पडतात. तर बोधक वाक्यामध्ये काय येतं? समुच्चय बोधकमध्ये आणि येतं, व येतं किंवा अन या 3 उभयान्य अव्ययाने जर ते वाक्य जोडलं असेल, तर ते समुच्चय बोधक वाक्यामध्ये येतं, म्हणजे संयुक्त वाक्यात येतं. आणि जे न्यूनत्व बोधक वाक्य आहे, त्यामध्ये पण येतं, परंतु येतं आणि परी येतं. हे पण नाहीये. त्याच्यानंतर विकल्प बोधकमध्ये काय येतं? विकल्प बोधकमध्ये किंवा, वा, अथवा असे हे जे आणि की या 4 उभयान्य अव्ययाने ते वाक्य जोडलेलं असतं. तर यामध्ये आपल्याला किंवा हे दिसतंय आपल्याला. संध्याकाळी आजोबा मित्रासोबत फिरायला बागेत जातात किंवा विकल्प म्हणजे काय? ऑप्शन्स. ऑप्शन दिलेले आहेत. बागेत जातात किंवा मंदिरात जातात. म्हणजेच हे काय आहे? त्याचं विकल्प दिलेला आहे. म्हणजेच हे संयुक्त वाक्य आहे. तर अशा प्रकारे हे वाक्य ओळखायचे. तर ऑप्शन नंबर 3 संयुक्त वाक्य आपण याला म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25 शेवटचा क्वेश्चन आहे. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे रोग. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 रंग, ऑप्शन नंबर 2 उधार, ऑप्शन नंबर 3 रुची, ऑप्शन नंबर 4 रोकटोक. याचं करेक्ट आन्सर आहे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. रोख आणि उधार. रोख म्हणजेच काय? नगद. नगद म्हणजे नगदी एकदम पैसे देऊन घेतलेलं आणि उधार म्हणजे उधार. तर याचं करेक्ट आन्सर आहे उधार. तर अशा प्रकारे आपला हा आजचा पेपर आपण सॉल्व्ह केलेला आहे. असे आपण पूर्ण तलाठी भरतीला येणारे आलेले जे 2023ला आहेत, त्याची आपण सीरीज टाकणार आहोत आपल्या चॅनलवर. तर सर्वांनी आवर्जून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. धन्यवाद.